नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या YouTube चॅनल वरती स्वागत करीत आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना ज्यामध्ये शेतकऱ्यांना 3 महिन्याला 2000 रुपये जे केंद्र सरकारकडनं देण्यात येतात, त्या योजनेमध्ये खूप मोठी अपडेट येत आहे। ती म्हणजे 2024 ची नवीन बेनिफिशरी यादी ही प्रसिद्ध झाली असून यामध्ये नवीन शेतकरी ॲड झालेले आहेत आणि ज्या काही शेतकऱ्यांना यापूर्वी हप्ता मिळत नव्हता त्यांनी त्यांची यादीमध्ये नाव कशा पद्धतीने शोधायचं आणि ज्यांचं यादीमध्ये नाव आहे त्यांना कशा पद्धतीने हप्ता मिळेल याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये जाऊन pmkisan.gov.in या वेबसाईटवरती सर्वप्रथम जायचं आहे आणि त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने जो काही आहे तो वेबसाईटचा इंटरफेस हा ओपन होत असतो। तर आपल्याला 2024 ची जी काही शेतकऱ्यांची यादी आहे जी केंद्र सरकारकडून अप्रूव्ह करण्यात आलेली आहे ती आपल्याला आता जर बघायची असेल तर आपल्याला पीएम किसान वेबसाईटवरील जी आहे ते खाली स्क्रोल करायचं आहे आणि आपल्याला जे आहे ते शोधायचं आहे ते म्हणजे बेनिफिशरी लिस्ट। बेनिफिशरी लिस्ट म्हणजे यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांची यादी आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। ती यादी कशा पद्धतीने आपण चेक करायची तेही बघूया। तर त्याकरता आपल्याला पीएम किसान वेबसाईटवरती बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला नवीन विंडो ओपन होते। यामध्ये आपण आपलं जी काही शेती आहे ती ज्या गावामध्ये येत असेल त्या गावाचं नाव पर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल ते कसं पोहोचायचं ते बघूया। सर्वप्रथम आपण आपलं राज्य निवडायचं जे महाराष्ट्र आहे। त्यानंतर आपली शेती ज्या जिल्ह्यामध्ये येत असेल तो जिल्हा आपल्याला इथे निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला सब डिस्ट्रिक्ट ही निवडायची म्हणजे तालुका हे इथं निवडायचा आहे। आपल्याला तालुका निवडल्यानंतर आपल्याला आपला ब्लॉक येथे काहींचा तालुका दाखवेल किंवा जिथे विधानसभेचे वेगळे मतदारसंघ असतील किंवा त्या पद्धतीने जर ब्लॉक डिवाइड झालेले असतील पाडले गेले असतील तर ते ब्लॉक दाखवतील। जो काही आपला ब्लॉक असेल तो आपल्याला तेथे इथून निवडायचा आहे। ब्लॉक निवडल्यानंतर आपल्याला आपल्या जे काही गावाचं नाव असेल किंवा ग्रामपंचायतीचं जे नाव असेल ते आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे। आता ह्या 5ही गोष्टी आपण इथे भरल्यानंतर आपण आता गेट रिपोर्ट या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। गेट रिपोर्ट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर थोडासा वेळ घेऊन आपल्या समोर त्या गावातील जे काही शेतकरी आहेत त्यांची यादी ही आपल्या समोर अशा पद्धतीने ही ओपन होणार आहे। यामध्ये जी काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची यादीमध्ये आपण हे जे काही आपलं नाव आहे ते नाव शोधायचं आहे। येथे नाव शोधल्यानंतर आपलं जो काही आहे बेनिफिशरी स्टेटस आपल्याला कळेल की आपलं यादीमध्ये नाव आलं आहे की नाही। जर यादीमध्ये नाव आलं असेल तर आपल्याला हप्ता मिळणार आहे की नाही हेही कुठे जाऊन तपासायचं हे आपण एकदा शेवटी बघणारच आहोत। तर यामध्ये नाव कसं शोधायचं आता आपण बघितलं। यामध्ये आपल्या गावातील जेवढे काही शेतकरी असतील त्या शेतकरी ज्यांचं यादीमध्ये नाव आलेलं आहे त्या शेतकऱ्यांची यादी ही आपण अशा पद्धतीने पीएम किसानच्या वेबसाईटवरती जाऊन जी काही बेनिफिशरी लिस्ट आहे ती डाउनलोड करू शकतो आणि ती डाउनलोड करून आपण आपलं नाव हे आहे ते तिथे शोधू शकतो। तर आता आपण बघूया, जर आपलं बेनिफिशरी लिस्टमध्ये जर नाव आलेलं असेल तर आपण जे आहे ते आपल्या पीएम किसानच्या हप्त्याचं स्टेटस कशा पद्धतीने चेक करू शकतो त्याकरता आपल्याला कुठे जावं लागतं तेही बघूया। तर आपल्याला सर्वप्रथम परत जी काही पीएम किसान योजनेची वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या होम पेजवरती यायचं आहे। होम पेजवरती आल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर परत एकदा पीएम किसान योजनेची वेबसाईट ही ओपन होईल। यामध्ये आपल्याला जे चेक करायचं आहे ते म्हणजे नो युअर स्टेटस या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला येथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे
आणि कॅप्चा कोड भरून येथे गेट OTP वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता जर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल आपला नेमका काय आहे, तर आपल्याला नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायावरती क्लिक करायचा आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला इथे मोबाईल नंबर किंवा आधार नंबर इथे टाकायचा आहे. कॅप्चा कोड हा फिलअप करायचा आहे आणि गेट मोबाईल OTP या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि मोबाईलवरती जो OTP येईल तो इथे टाकायचा आहे. आपला जो काही बेनिफिशियरी नंबर आहे तो आपल्याला इथे मिळणार आहे. तो नंबर आपल्याला मिळाल्यानंतर आपण परत एकदा होम पेजवरती यायचं. इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा, गेट OTP म्हणायचं आणि त्याच्यानंतर जी काही पुढे विंडो ओपन होईल यामध्ये आपल्याला आपलं स्टेटस दाखवेल. जर आपलं कोणाकडे जर अप्रुव्हल बाकी असेल, मग तहसीलदार असतील, कृषी अधिकारी असतील किंवा जे काही जिल्हाधिकारी ऑफिस असेल त्यांचं जर अप्रुव्हल पेंडिंग असेल त्या पद्धतीने दाखवेल. जर सर्व गोष्टी जर अप्रूव्ह असतील तर आपला जो काही हप्ता आहे तो आपल्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. केंद्र सरकारकडनं 16व्या हप्त्याची तारीख अजूनपर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही. जेव्हा जाहीर करण्याची अपडेट आपल्याला आपल्या माहिती असायला हवी आहे चॅनलवरती आणि वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात येईल. मित्रांनो, आज की PM किसान योजनेची 2024 ची जी काही यादी आहे ती आपण पद्धतीने बघू शकतो. बघितल्यानंतर स्टेटस आपण आपल्या अकाउंट कशा पद्धतीने बघू शकतो, आपल्याला किंवा आपलं जे काही अकाउंट आहे ते पुढं अडकलेलं आहे का, हे सर्व आपल्याला बघता येणार आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असता की आशा करतो आपण माहिती असेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.